नमस्कार मंडळी, मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील कायमस्वरूपी नोकरीची संधी शोधत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन वेकन्सी असणार आहे. त्यामध्ये 10वी-12वी मान्यताप्राप्त विद्यापीठाची फीस पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये उमेदवारांचं वय 18 ते 38 वर्ष असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये लिपिक असेल, शिपाई असेल, क्लर्क या पदाची या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहेत. बाकी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे यांच्या मार्फत नोकरीची अजून एक सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खालीलप्रमाणे तांत्रिक टेक्निकल पोस्टसाठी पदभरती असणार आहे. यासाठी सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत आहेत. ह्याची वेबसाईट आहे dndcc.bank.in या वेबसाईट आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा भरत आहेत. त्याचबरोबर ह्यासाठी 14/3/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो पहिली पोस्ट आहे तांत्रिक पोस्ट मध्ये असिस्टंट मॅनेजर, ओपनची एकच जागा असणार आहे. 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं, एकूण एकच जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे सेकंड, यासाठी सिनियर ऑफिसर, यासाठी एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो डिलिव्हरी बॉय चॅनलसाठी 2 आणि MI साठी 1 जागा असणार आहेत. ओपन 1 आणि ST आणि VGNT साठी 1 जागा असणार आहे. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. ओपनला 1 आणि कास्टला 2 जागा असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे सिनियर ऑफिसर, यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत. त्यापैकी ओपनला 1 जागा असणार आहेत. 18 ते 38 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी ST आणि VGNT साठी 3 जागा असणार आहेत. 18 ते 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लागणार आहेत. 50% इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, IT, BCA, BCA वगैरे, BCS वगैरे जे कोर्स असतात ते चालू शकतं. पुढची पोस्ट आहे लिपिक ह्या पदासाठी एकूण 2 जागा असणार आहेत. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष लागणार आहेत. त्याचबरोबर कास्टसाठी 3 जागा असणार आहेत. त्यासाठी 18 ते 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी ST आणि VGNT साठी जागा असणार आहे. यासाठी BSc कॉम्प्युटर किंवा MSc किंवा BEIT, BCA, MCA चालणार आहे. पुढची पोस्ट आहे शिपाई या पदासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष राहणार आहेत. त्यासाठी किमान 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यासाठी 14 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म जर पहिला तर 13/2/2026 पासून ते 14/3/2026 पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे. लास्ट पेमेंट असणार आहे 14/3/2026 पर्यंत तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे दिनांक, निकाल आणि कागदपत्रे पडताळणी या ठिकाणी dndcc.bank ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर तांत्रिक पोस्ट असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर असिस्टंट मॅनेजर 1 जागा असणार आहेत. ओपनचं आरक्षण असणार. पुढची पोस्ट आहे सिनियर ऑफिसर, यासाठी जर बघितलं तर एकूण 3 जागा असणार आहेत. त्यामध्ये ST साठी 1 आरक्षण, VGNT 1 आरक्षण आणि ओपन 1 आरक्षण असणार आहेत. तिसरी पोस्ट आहे सिनियर ऑफिसर, यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत. ST 1, VGNT 1, OBC 1 आणि ओपन 1 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे लिपिक, यासाठी एकूण 5 जागा असणार आहेत. त्यासाठी ST 1, VGNT 1, OBC 1 आणि ओपन 2 जागेसाठी असणार आहेत. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे पिऊनसाठी 1 जागा, हे सम प्रमाणात म्हणजे ओपनसाठी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर विजा अ, बज ब, बज क, बज ड, विमाप्र, इमाव, SCBC, EWS ह्या प्रवर्गातील उमेदवारांना लाभ इच्छिणाऱ्यांसाठी नॉन क्रिमिनल सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर EWS असायचं, EWS च्या कॅटेगरीमधून असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. त्याचं वय जर पहिलं तर 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्ही याने अप्लाय करू शकता. त्याचबरोबर उमेदवाराचं जात प्रमाणपत्र वैधता सुद्धा लागणार आहेत. नसल्यास तुम्हाला 6 महिन्याच्या आत तुम्हाला काढणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेत शुल्क जर बघितलं तर ओपनची फी असणार आहेत 825 रुपये प्लस GST असणार आहे. कास्टसाठी जर बघितलं तर 705 रुपये प्लस GST तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्ममध्ये भरायचा आहे. यामध्ये उमेदवारांना काही महत्वाची सूचना आहेत. उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभाग होण्यासाठी www.dndcc.bank.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होणार नाही.
प्रशिक्षण शुल्क रक्कम उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला घ्यायची. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज सादर करताना स्वतःचा मोबाईल नंबर, मेल आयडी आणि आधार नंबर या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला अपडेट आणि हॉल तिकीट सुद्धा येणार आहे. यासाठी मित्रांनो जी तांत्रिक पोस्ट असणार त्यासाठी शैक्षणिक निकष व अर्थ असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर पहिली पोस्ट आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता सांगितल्याप्रमाणे जे सिनियर ऑफिसर वगैरे असतात त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50% इलेक्ट्रिकल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर, IT इंजिनियर, BCA वगैरे जे कोर्स आहेत ते चालू शकतं. लिपिकसाठी जर बघितलं तर BSc, MSc, BE वगैरे चालू शकतं. तर शिपाई पदासाठी फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही याने अप्लाय करायचा आहे. यासाठी सध्याची पे स्केल जर बघितलं तर तुम्हाला जे DCC बँकेचे रूल असतात त्यानुसार तुम्हाला मूळ वेतन श्रेणी सुद्धा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जर ऑनलाईन अर्ज केला तर तुमची MCQ टाईप या ठिकाणी तुमची एक्झाम होणार. त्यामध्ये गणित, इंग्रजी, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, हार्डवेअर, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर यासारखी तुमच्याकडे भाषांमधून तुमच्याकडे एक्झाम असणार आहे. यामध्ये तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यामध्ये एकाच 3 जागेसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही महत्त्वाची अडचण असल्यास तुम्हाला support rec@dnbank.co.in या मेल आयडी वरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. उमेदवाराने कागदपत्रे पडताळण्याच्या वेळेस जी की ओरिजिनल डॉक्युमेंट सहित संपूर्ण डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स प्रती सहित घेऊन यायचं आहे. त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार ते सुद्धा पाहणार आहात. यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबत 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर मार्कशीट, प्रमाणपत्र, जन्मतारखा असेल तर LC 10वीचं प्रमाणपत्र, संगणक टॅली MSIT असेल, ॲडव्हान्स टॅली, अनुभव असेल त्याचं सर्टिफिकेट, डोमा असेल, अर्जदाराने जात प्रमाणपत्र असेल म्हणजे अर्जदाराने उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, नावामध्ये बदल असेल त्याचं सर्टिफिकेट, अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास स्वघोषणापत्र सुद्धा द्यायचं. यामध्ये उमेदवारांनी मुलाखतीस या ठिकाणी तुम्हाला जे गुणांकन असणार आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता वगैरे असल्यास 5 गुण, शिपाईसाठी सुद्धा 5 गुणाची सेपरेटली तुम्हाला या ठिकाणी जे इंटरव्ह्यू आणि तुम्हाला मुलाखत असणार आहे. यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी की निवड प्रक्रिया असणार आहे त्यासाठी उमेदवारांकडून 1 वर्षासाठी प्रोमिनियरी पिरियड असणार आहे. त्यासाठी टेक्निकल पोस्ट असण्यासाठी 25,000 रुपये, त्याचबरोबर जे मॅनेजर पोस्ट असतात त्यासाठी 20,000 रुपये आणि शिपाईसाठी 10,000 रुपये तुम्हाला एकत्रित सॅलरी मिळणार आहे. त्यासाठी 2 वर्षासाठी या ठिकाणी सेवेचा कालावधी असणार आहे. त्यानंतर जे की राज्य शासनानुसार जे पे स्केल असतं ते तुम्हाला मिळणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क DN बँक ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा 14/3/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला आपला फॉर्म भरायचा. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवारांनी JPG फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज 2 MB पर्यंत असणं आवश्यक नाही. त्याचबरोबर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना स्वतःचे आधार कार्ड JPG PNG PDF द्वारे अपलोड करायचे आहे. 2 MB पर्यंत त्याची साईज असणार आहे. ओके, तरी तुम्हाला धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.